हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी. मी आज शिमला मिरचीचा झुणका बनवत आहे. त्यासाठी मी 1 पाव शिमला मिरची कट करून घेतली आहे, 2 टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या, सांबार, लसूण, 1 अनियन, लसूण, जिरं आणि मिरच्या कुटून घेतल्या. झुणका बनवण्यासाठी 2 पळी तेल घेतलं, 1 कांदा फ्राय करते. हे लसूण, जिरं आणि हिरवी मिरची ठेचा केलेला आहे, तो ॲड करते. आता फ्राय करून घेते. तांबूस कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचं. टोमॅटो फ्राय करायला टाकते. 1/2 टीस्पून सॉल्ट, 1/2 टीस्पून हळदी पावडर मिक्स करते. टोमॅटो चांगले शिजू द्यायचे याच्यामध्ये. सांबार टाकला आहे, तो पण फ्राय होऊ द्यायचा. शिमला मिरची टाकते. शिमला मिरची फ्राय करून घेते. याला पण चांगलं शिजू द्यायचं पहिले. मिक्स करून भाजी शिजलेली आहे. आता बेसन पीठ टाकते. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही बेसन पीठ ॲड करा. हे भाजून घ्यायचं. बेसन भाजलेलं आहे. आता गरम पाणी टाकते. थोडं सुकं बनवायचं आहे, त्याच्यामुळे कमीच पाणी टाकते. सांबार टाकते आता वरून. आपला झुणका तयार झालेला आहे. असा सुका बनवायचा आणि वाफेवर शिजवायचा. एकदम कच्चेपणा पण त्याला नाही आहे. बघा किती अमेझिंग झालेला आहे. पोळीसोबत, भाकरीसोबत खूप टेस्टी लागते. हा असा सुका झुणका झालेला आहे बघा. याच्यामध्ये तेल जास्त टाकायचं असते. आणि आता प्रणालीला हा डब्बा भरून देत आहे. लायब्ररीमध्ये जाते ना ती स्टडी करायला, तर मी झुणका देत आहे डब्यावर. आणखी पाहिजे का? हो, होईल की देऊ? होते. सोनूच्या टिफिनवर देत आहे सुका झुणका, चपात्या आणि ही अनियनची चटणी, कांदा, तेल, तिखट, मीठ, बस एवढंच टाकायचं आणि ही अशी चटणी तोंडी लावायला द्यायची.